ठाण्यातल्या राष्ट्रवादी पक्षाची 100 सदस्यीय शहर कार्यकारिणी बरखास्त ठाणे पालिकेत अपेक्षित यश न आल्यानं कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा होणार असल्याची सूत्रांनी दिली माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचं मंगलप्रभात लोढांविरोधात आज आंदोलन। लोअर परळ ब्रिज खालील जागा लोढा एका संस्थेला देत असल्याचा आरोप। ब्रिज खालची जागा ओपन जिम विरंगुळा केंद्रासाठी वापरण्याची मागणी। लोढांविरोधात ठाकरेंची लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती। तिन्ही रेल्वे मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वे मार्गावरती सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरतीही मेगा ब्लॉक। पुणेकरांवरती पाणी कपातीचं मोठं संकट। आठवड्यातून एक दिवस किंवा दिवसात पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव। जलसंपदा विभागाचा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर प्रस्ताव। संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा अंदाज। नागपूरमधील तब्बल 152 रुग्णालय फायर एनओसी विना सुरू। रुग्णालयामध्ये आयसीयू मधील उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। नाशिक मुंबई महामार्गावरती माणिकखांब याजवळ भीषण अपघात। कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या कारची जोरदार धडक। अपघातामध्ये एक जण गंभीररित्या जखमी तर 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती। अपघातामुळे काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झालेली। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये समुपचारानं पुतळा हटवला। पुनवरमध्ये विनापरवाना बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या चर्चेनंतर काढण्यात आला। या प्रकरणी 11 जणांवरती गुन्हा देखील दाखल। सोनू कल्याणकरच्या हत्येप्रकरणी रिंदा गँगच्या गोलू मंगळाळे याच्या आईला पोलिसांकडून अटक। आरोपींना पैसे पुरवल्याचा आरोप। गोलूची आई सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय। बीडच्या परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं। ठप्प पडलेल्या कामामुळे पुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य। अपघातांचं प्रमाण वाढलं। पुलाचं काम तात्काळ करण्याची नागरिकांची मागणी। पुण्याच्या भोरमध्ये सर्पदंशामुळे 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू तर विघ्नेश चव्हाण या बालकाला घराबाहेर खेळताना विषारी सापानं दंश केला। उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यापूर्वीच चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ।